पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनं वडवळ येथील 24 कुटुंबांना आणि रामहिंगणी येथील 76 कुटुंबांना असे 100 कुटुंबियांसाठी गहू, तांदूळ, तेल, साखर, चहा पावडर, तूर डाळ आणि बिस्किटचे पुडे असे 50,000 रुपयांचे अन्नधान्य किट नदीकाठच्या शेतावरच्या बांध्यावर जाऊन वाटप करण्यात आले। यासाठी रॉबिनहूड आर्मीचे हिंदूराव गोरे आणि त्यांची टीम यांनी 2 दिवस आधी प्रत्यक्ष सदरील नदीकाठी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून बाधित गरजू शेतकऱ्यांची नावांची यादी आधार कार्डसह घेऊन आले आणि 2 दिवसांनी पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनं आणि रॉबिनहूड आर्मीच्या सहकार्याने 407 ट्रकमधून समक्ष नदीकाठच्या शेताच्या बांधावर नेऊन अन्नधान्य किट वाटप केले। याप्रसंगी उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे, कार्यकारी सदस्य अनिल कुमार जन्यारम, उमापती मिठ्ठापल्ली, श्याम बेनगिरी, व्यंकटेश बिटला, वासुदेव इप्पलपल्ली, भूलिंगम रापेल्ली, दशरथ इंदापुरे, हिंदूराव गोरे, बाबूराव गंदमल, देवीदास मेरगू, सुशील कुमार चिलका, प्रशांत गाजुल, नरेश गाजुल, सागर संभारम आदी मान्यवरांची उपस्थिती होती। संघाच्या वतीनं एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी संघातील अनेक सदस्य आणि समाजातील व्यापारी यांनी आर्थिक मदत केली। त्यांचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी आभार मानले आणि असेच सहकार्य सामाजिक कामासाठी मिळावे असे आवाहन केले। संघाचे अनिल कन्ना, आयोजक उमापती मिठ्ठापल्ली, अनिल कुमार जन्यारम, श्याम बेनगिरी आणि रॉबिनहूड आर्मीचे प्रमुख हिंदूराव गोरे आणि त्यांची टीम यांनी परिश्रम घेतले।